लटकलेलं पोट 7च दिवसात कमी होईल. फक्त तुम्हाला 1-1 किलोचे डंबल्स किंवा 1-1 लिटरच्या पाण्याच्या भरलेल्या बॉटल घ्यायच्या आणि मी सांगितलेल्या प्रॅक्टिस फक्त 7 दिवस करा आणि मग रिझल्ट बघा. गॅरंटीने रिझल्ट येणार आहे. जर तुम्ही गोड खाणं बंद केलं असेल किंवा कमी केलं असेल, चांगलं पाणी घेतलं असेल 7 दिवस, तुम्ही बाहेरचं जंक फूड खाल्लेलं नसेल 7 दिवस, तुम्ही घरातलंच हेल्दी भाजीपाला खाल्ला असेल, भाजी भाकरीचं चांगलं जेवण केलं असेल, चांगली झोप घेतली असेल आणि सोबत आजच्या या 7 दिवस कंटिन्युअसली प्रॅक्टिस केल्या, तुमचं लटकलेलं पोट आतमध्ये जाणार. गॅरंटी देते मी तुम्हाला. याच्यासोबत तुम्ही अजून कोणती ड्रिंक घ्यायची, त्याच्याने तुम्हाला चांगला रिझल्ट होणार तुमच्या पोटासाठी. तर अशा 2 ड्रिंक पण आहेत, त्यालाच सांगते आणि ह्या गोष्टी फॉलो करा. आणि आजच्या ज्या तुम्हाला प्रॅक्टिस दाखवते, मी इथे डंबल्सचा वापर केलाय. तुम्ही इथे बॉटल घेऊ शकता. 1-1 लिटरची भरलेली बॉटल पाहिजे, पाण्याची खाली बॉटल नको. आता इथे लटकलेलं पोट आहे, खूप हेवी झालंय पोट, जडजड झालंय, कडक झालेलं आहे. त्याच्यासाठी या प्रॅक्टिस खूप जास्त फायद्याच्या ठरतात. या पोझिशन मध्ये यायचं आणि प्रॅक्टिसला सुरुवात करायची. या पोझिशन मध्ये झोपलेली आहे, झोपूनच आपल्याला या प्रॅक्टिस करायच्या आहेत. काही बसून पण आहेत, त्या पण दाखवते. या पोझिशन मध्ये गेलो आपण आणि इथे 1. तुम्ही तुमची जर तुम्हाला मायग्रेनचा असं मानेचा काही त्रास असेल तर तुम्ही अप्पर बॉडी उचलायची आवश्यकता नाहीये. आणि जर तुम्हाला असं काही त्रास नसेल तर तुम्ही उचलू शकता. एक पाय असा लांबून द्यायचा आणि एका पायाला या पोझिशन मध्ये 1. श्वास भरायचा, श्वास सोडायचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता एकच बॉटल पकडायची आपल्या हातामध्ये, पायामध्ये हलकंसं अंतर करायचं इतकं आणि या पोझिशन मध्ये अप्पर बॉडी उचलायची, ब्रीदिंग करायची. पूर्ण प्रेशर येते आपल्या पोटावरती. कंटिन्यू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. फुल भयानक प्रेशर येते आणि तेच प्रेशर आपल्याला थोडंसं कंट्रोल म्हणजे सहन करायचंय, तेव्हाच रिझल्ट येणार आहे. सोडून नाही द्यायचा. ओ माझ्याकडून खूप पेन होतोय असं म्हटलं की रिझल्ट नाही येणार. 17, 18, 19. आता ज्यांना अप्पर बॉडी उचलताच येत नाही त्यांनी ही पोझिशन करायची. ब्रीदिंग, पोट आतमध्ये खेचायचं या पोझिशन मध्ये. ठीक आहे. 20. हा पण राऊंड, प्रत्येक राऊंड आहे ते 40-40 चे म्हणजे 40-40 चे हे राऊंड कंप्लीट करायचे. आता इथे ह्याच पोझिशन मध्ये जायचं आणि इथे 1, 2 पाय जोडून घ्यायचे इथे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. आता चौथी प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यासाठी 2 डंबल्स म्हणजे 2 बॉटल घ्यायच्या हातामध्ये आणि ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि पायाला लांबून द्यायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपण ह्या पोझिशन मध्ये आलेलोच आहे. तर इथे या पोझिशन मध्ये जायचं, पायामध्ये हलकंसं अंतर करायचं आणि इथे या पोझिशन मध्ये पूर्ण पोटाचा घेर वरती प्रेशर आलं पाहिजे. 1, 2, 3, 4, 5. असाच राऊंड घ्यायचा. सेम असाच आपल्याला रिव्हर्स राऊंड. 1, 2, 3, 4, 5. आता हा पण राऊंड 40चा एक आणि तसाच अँटी क्लॉक पण 40चा. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे दोन्ही बॉटल पकडा किंवा एक पकडा. या पोझिशन मध्ये पकडायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि रिलॅक्स. इतक्या छान ह्या सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत. ह्या जर तुम्ही 7 दिवस केला तर तुमचा पोटाचा घेर आतमध्ये जाणार आहे. रिझल्ट तर तुम्हाला दिसायला चालू होणारच होणार आहे. जसं सांगितलं तशा खाण्यापिण्यावरती कंट्रोल, गोड कमी खाणे या गोष्टी टाळायच्या. आणि अजून तुमचा पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्ही रात्री 1 चम्मच मेथी भिजत टाकायची आहे एका वाटीमध्ये आणि सकाळी तेच पाणी मेथी घेऊन 1 ग्लास कोमट पाणी करायचं. मेथी बॉईल करायची. कोमट झाल्याच्या नंतर अर्ध्या लिंबाचा रस त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि ते 1 ग्लास पाणी खाली पोटाने सकाळी उठल्याबरोबर प्यायचं. याच्याने आपल्या पोटाचा एक्स्ट्रा जमा झालेला फॅट आहे ना तो वितळतो मेथीच्या पाण्याने. आणि रात्री झोपायला जाताना साधं हळदीचं पाणी घ्या, 1 ग्लास कोमट किंवा साधं गरम पाणी घेऊन झोपा. याच्याने जे काही खाल्लेलं आहे ना ते पोटामध्ये फॅट म्हणून स्टोर होत नाही. ते बाहेर ओपन होतं आणि सकाळी आपली बॉडी हलकी होते त्याच्यामुळे. म्हणून या सकाळ संध्याकाळ या दोन्ही तुम्हाला ड्रिंक म्हणजे दोन्ही तुम्हाला पाणी घ्यायचे आणि हे सोबत एक्सरसाइज करायच्या, हे व्यायाम करायचे आणि दिवसभर गोड बीड खाणं, बाहेरचं खाणं या गोष्टी टाळायच्या आणि मग रिझल्ट घ्यायचा. तर नक्कीच करून बघा. केल्यावरतीच रिझल्ट येतो, बघून येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.